सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवणं तर वातावरण बघा केवढं ऊन झालेलं आहे आणि काल मिरची खुरपली, भुईमूग खुरपला, गवतच गवत झालेलं आहे, झाडाखाली गवत पसरून ठेवले आणि मिरची आता एकदम अशी मोकळी मोकळी छान वाटायला लागली आहे. आता मिरचीला खत घालायचं, औषध फवारायचं म्हणजे मिरचीला छान फुलं वगैरे लागलेली आहेत, पण उन्हामुळे काय झालं आहे फुलं राहत नाही आहेत. तर 2-3 कैऱ्या काय झालं आहे होत्या फ्रीजमध्ये शिल्लक, मग परत म्हणलं तसंच करावं. ते जे मी मागे लोणचं घातलं त्याच्यासारखं आणि त्या दिवशी मुरघासामधला एवढा घास एवढी कुट्टी केलेली शिल्लक राहिली. आणि इकडे काय चालू आहे तो पाईप दाखवलाच मगाशी मी तुम्हाला. तर जो मुरुम टाकला आहे तो चोपण्यासाठी पाईपाने पाणी मारायचं काम चालू आहे. तर चला आज जेवणात काय बनवलं ते दाखवते. आणि आम्ही दोघी आता जेवण करायला बसणार आहोत. काल छानपैकी जेवणाचा व्हिडिओ मला घ्यायचा होता. सगळ्या बायका छान बसलेल्या होत्या अंगणामध्ये जेवायला, मिरची खुरपायला होत्या, 8-9 जणी होत्या आणि आत्या लोणचं खात बसलेल्या आहेत. मला बिलकुल लोणचं, कैरी, आंबा हा प्रकार आवडत नाही आणि थोडेसे आत्याने धपाटे केलेले आहेत. थोडं बेसन शिल्लक होतं, पण त्याच्यात थोडं गव्हाचं, ज्वारीचं, मकाचं पीठ मिक्स करून जे बेसन शिल्लक होतं म्हणजेच पिठलं ते घालून छानपैकी धपाटे केलेत. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं, जे शिल्लक राहिलं होतं दुसऱ्या डब्यात भरून मोठ्या, ते छोटं मी ह्या डब्यात हे केलं होतं. आणि आता थोडंसं ते वाळत घातलेल्या आंब्यामधलं कैरीचं जे राहिलेलं होतं पांढरं ते सगळं त्यात मी चिरून टाकले. आज मी भाजी बनवलेली आहे, वांग्याची रस्सा भाजी बनवली. आज सुकी भाजी बनवलेली नाही आहे. मला कंटाळा आलेला आहे 2-2 भाज्या करायचा आणि स्वयंपाक करायचा. तर झालेलं असं आहे की एवढं उकडतं चुलीजवळ, त्याच्यामुळे थोडासा कंटाळा येतो स्वयंपाक करायचा. मग अशी आज सगळ्यांनाच रस्सा भाजी बनवलेली वांग्याची. परत संपली तर मग अजून थोडीशी काहीतरी बनवता येईल. मग कशी वाटली आत्याने केलेली छानपैकी ही धिरडी, मला तुम्ही कमेंट्समध्ये धपाटी धिरडी काय आता तुम्ही ह्याला नाव द्याल ते बघा. आणि तुम्हाला दाखवते मी त्या दिवशी काय केलं होतं. कैऱ्या आमच्या ह्यांनी चिरून ठेवल्या होत्या, थोड्याशा उन्हात सुकवल्या, कढईमध्ये तेल गरम केलं, रानातली जी मोहरी होती छान तडतडून दिली, त्याच्यातच थंड झाल्यावर हळद घातली, लाल तिखट घातलं आणि त्याच्यात ते कैऱ्या चिरलेल्या मिक्स करून काय केलं मी ह्या डब्यात भरल्यात आणि ज्या उरल्यात त्या रोज जेवताना खायला छोट्या डब्यात ठेवलेल्या आहेत. मग आवडलं का तुम्हाला हे मी बनवलेलं साधं सिंपल असं लोणचं? मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.